शेअर बाजारात पैसे गुंतवायचे आहेत, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाहीये, बरोबर? आज आपण एका अशा सोप्या आणि प्रभावी पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी तज्ज्ञांच्या मते अनेक मोठ्या चुका टाळू शकते. जेव्हा कोणी गुंतवणुकीचा प्रवास सुरू करतं तेव्हा शेअर बाजार म्हणजे प्रश्नांचे एक चक्रव्यूहच वाटतो. कुठे गुंतवावे, किती गुंतवावे आणि केव्हा, हे प्रश्न आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतात. आणि हाच सुरुवातीचा गोंधळ आहे ना, तोच सगळ्यात मोठा अडथळा ठरतो. मग बघूया तरी नक्की कोणते प्रश्न आहेत जे गुंतवणूकदारांना नेहमी सतावतात. म्हणजे बघा, कुठल्या कंपनीचा स्टॉक निवडायचा, त्याचे फंडामेंटल्स कसे तपासायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला खूप वेळ, खूप रिसर्च आणि खूप कौशल्य लागतं. आणि म्हणूनच ना, बहुतेक लोक एक तर गुंतवणूक करतच नाहीत किंवा मग चुकीचे निर्णय घेऊन बसतात. पण एक मिनिट, काय होईल जर मी असं म्हटलं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरजच नाहीये? काय होईल जर एकही स्टॉक न निवडता गुंतवणूक करण्याचा एक मार्ग असेल तर? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे इंडेक्स गुंतवणुकीची संकल्पना. ही पद्धत काय करते? ती एका कंपनीवर नाही, तर संपूर्ण बाजारात गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करते. इंडेक्सला ना तुम्ही एका बास्केटसारखं समजू शकता. या बास्केटमध्ये काय आहे, तर देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि सर्वोत्तम कंपन्यांचे शेअर्स आहेत. उदाहरणार्थ, आपला निफ्टी 50, तो भारतातल्या टॉप 50 कंपन्यांच्या कामगिरीवर नजर ठेवतो. म्हणजे एक प्रकारे तो संपूर्ण बाजाराचा आणि अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचा आरसाच आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही कोणत्याही एका कंपनीच्या भविष्यावर पैज लावत नाही आहात. उलट तुम्ही संपूर्ण देशाच्या औद्योगिक प्रगतीवर, त्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विश्वास ठेवत आहात. किती सोपं आहे हे, नाही का? आता इथे बघा, दोन्ही पद्धतींमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एकीकडे थेट स्टॉक निवडायचा म्हणजे सतत संशोधन करा, जास्त धोका पत्करा आणि तज्ज्ञ ज्ञान मिळवा. आणि दुसरीकडे इंडेक्स गुंतवणूक, एकदम कमी श्रमात, कमी जोखमीत, कारण तुमची गुंतवणूक विभागलेली असते आणि विशेष म्हणजे कमीत कमी ज्ञानासह तुम्ही ती सुरू करू शकता. बघा, शेअर बाजारात बरेच लोक झटपट पैसे कमवायला येतात. पण या रणनीतीची खरी ताकद शॉर्ट टर्म गेन्समध्ये नाहीये, तर दीर्घ काळात जी चक्रवाढ वाढ मिळते ना, त्यात आहे. चला हे एका जबरदस्त उदाहरणाने समजून घेऊया. कल्पना करा, 20 वर्षांपूर्वी कुणीतरी निफ्टी 50 इंडेक्समध्ये फक्त 10,000 रुपये गुंतवले असते. आता हा प्रवास काही सरळ रेषेतला नव्हता. यात खूप मोठे चढ उतार आले. .com बबल फुटला, मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागला. पण बाजारातले हे सगळे चढउतार सहन करून बरोबर 2 दशकानंतर ते सुरुवातीचे 10,000 रुपये वाढून किती झाले असेल माहितीये? जवळपास 1,60,000 रुपये. हीच आहे चक्रवाढ वाढीची जादू, जिथे तुमचा नफासुद्धा तुमच्यासाठी नफा कमवायला लागतो. ऐकून छान वाटतंय, पण डेटा काय सांगतो? चला, ऐतिहासिक डेटा काय पुरावा देतो ते पाहूया. आता आपण 10 वर्षांच्या कालावधीतील परताव्याची तुलना केली तर आकडेवारी सगळं काही स्पष्ट करते. फिक्स्ड डिपॉझिटसारख्या सुरक्षित पर्यायांनी जिथे साधारण 5 ते 6% परतावा दिला, तिथे निफ्टी 50ने सरासरी 15% जास्त परतावा दिला आहे. म्हणजे धोका पत्करल्याचा हा किती मोठा फायदा आहे बघा. आणि हे आकडे आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ती म्हणजे 10 वर्षांच्या कालावधीत निफ्टी 50मध्ये पैसे गमावण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. हो, खरंच, आजपर्यंत कोणत्याही 10 वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना नेहमीच सकारात्मक परतावा मिळाला आहे. हीच आहे दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद. तर मग प्रश्न येतो की संपूर्ण इंडेक्समध्ये, म्हणजे त्या सगळ्या 50 कंपन्यांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करायची तरी कशी? तर सुदैवाने यासाठी एक खूप सोपं साधन उपलब्ध आहे. आणि हे शक्य होतं इंडेक्स म्युच्युअल फंडमुळे. आता हे काम कसं करतं? सोपं आहे. एक फंड कंपनी इंडेक्सची हुबेहूब नक्कल करणारा एक फंड तयार करते. मग फंड मॅनेजर त्या सगळ्या 50 कंपन्यांमध्ये योग्य प्रमाणात पैसे गुंतवतात. आपल्याला काय करायचंय? फक्त त्या फंडाची युनिट्स खरेदी करायची आहेत. बाकी सगळं गुंतागुंतीचं काम व्यावसायिक सांभाळतात. म्हणूनच याला सेट अँड फॉरगेट, म्हणजे लावा आणि विसरून जा, असा पर्याय म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ही पद्धत कमी खर्चात, विभागलेल्या जोखमीसह आणि व्यावसायिक व्यवस्थापनासह संपूर्ण बाजाराच्या वाढीचा फायदा घेण्याची संधी देते, आणि तेही स्टॉक निवडण्याच्या डोकेदुखीशिवाय. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये गुंतवणूक करणं इतकं सोपं आहे, तर मग गुंतवणूकदार मागे का राहतात?
कदाचित माहितीचा अभाव असेल किंवा मग बाजाराला हरवण्याचा मोह असेल. पण एक गोष्ट नक्की, ही प्रक्रिया एकदा समजून घेतली की संपत्ती निर्माण करण्याचा एक शक्तिशाली मार्ग खुला होतो, जो जवळजवळ प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.